नमस्कार, मी अनिता केदार्स रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत डाळ खिचडी। सालवाली मुगाची डाळ आणि त्याची खिचडी अतिशय पौष्टिक आणि स्वादिष्ट अशी खिचडी आपल्याला बनवायची आहे। त्याकरता मी हा कोलम तांदूळ घेतला आहे। हा 1 कप आहे, साधारण 100 ग्राम, आणि मी ह्या पेल्याच्या मापाने घेतला आहे 1 कप, आणि 1 कपालाही अर्धा कप सालवाली डाळ घेतली आहे, आणि अर्धा कप शेंगदाणे घेतले आहे, ते मी 2 तास आधी भिजत घातलेले। हे जिरा घेतला आहे मी 1 छोटा चमचा। या मिरच्या घेतल्या आहे 6, कापून घेतल्या मोठ्या मोठ्या, म्हणजे मुलांना काढता येतील। ही कढीपत्त्याची पानं 10 ते 12 आहेत। हळद घेतली आहे 1 चमचा 1 टीस्पून, आणि 2 चिमूट हिंग घेतला आहे। हे तेल घेतलं आहे 1 चमचा। हे आलं किसून घेतलं आहे मी, साधारण अर्धा इंच आलं आहे। ही मोहरी घेतली आहे फोडणीकरता अर्धा चमचा, आणि चवीप्रमाणे मीठ साधारण 1 चमचा। आता आपण खिचडीला फोडणी देऊन घेऊया। इथे मी कुकर तापत ठेवला आहे, त्यात आपल्याला हे तेल घालून घ्यायचं आहे। तेल छान तापू द्यायचं आहे, मग आपण जिरा मोहरी घालणार आहोत। तेल आपलं छान तापलं आहे, आपण मोहरी घालून घेऊया। मोहरी तडतडायला लागल्यावर गॅस कमी करायचा आहे। आता आपण जिरं घालूया। जिरं पण छान फुलू द्यायचं आहे तेलात। हे आलं घालून घेऊया, मिरच्या, कढीपत्ता, मस्त बघा वास सुटलाय मस्त आलं मिरची कढीपत्त्याचा। एकदम झटपट होते ही आणि चवीला खूप छान लागते। आता आपण हे हळद आणि हिंग घालून घेऊया। हे तेलात छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण डाळ तांदूळ धुवून घालूया। इथे मी डाळ तांदूळ छान धुवून घेतले आहेत, ते घालते। छान मिक्स करून घेते, आणि हे 1.5 कप आहे, एक पेला तांदूळ अर्धा कप डाळ, त्याकरता मी 3 ग्लास पाणी गरम करून घेतलेलं आहे। यात आपण शेंगदाणे घालून घेऊया। आणि उकळलेलं पाणी घालूया। गॅस मोठा करते। जर तुम्हाला एकदम मोकळी हवी असेल तर तुम्ही 1.25 ग्लास पाणी घाला। सॉरी, मी 3 कप घातले, तुम्ही 3.25 कप पाणी घाला, म्हणजे 1.5 ग्लास आहे दोन्ही मिळून, तर मी 3 ग्लास ते पाणी घातले छोटे। आता आपण यात लगेच मीठ घालून घेऊया चवीप्रमाणे, आणि झाकण लावून 2 शिट्ट्या काढून घेणार आहोत। हे बघा, आता आपण 2 शिट्ट्या करून घेणार आहोत। तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे मी जे हे रोज व्हिडिओ अपलोड करते ते तुम्हाला बघायला मिळतील। सबस्क्राईब कसं करायचं आहे तुम्हाला, तर व्हिडिओच्या खाली माझे नाव आहे अनिता केदार रेसिपीज, त्याच्या बाजूला एक आयकॉन आहे छोटं, त्यावर सबस्क्राईब म्हणून लिहिलेलं असतं, त्यावर क्लिक करायचं आहे। ते केल्यावर एक घंटीचं चिन्ह येतं, लगेच त्या घंटीवर पण क्लिक करायचं आहे,
त्या घंटीवर क्लिक केल्यामुळे काय होतं, मी जे रोज व्हिडिओ अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच तुमच्या स्क्रीनवर दिसेल आणि तुम्ही लगेच माझा व्हिडिओ बघू शकाल. आणि तुम्ही व्हिडिओ बघून झाल्यावर व्हिडिओला लाईक पण करायचं आहे आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर पण जरूर करायचं आहे. आता आपण याच्या 2 शिट्ट्या करून घेणार आहोत. हे बघा 2 शिट्ट्या होऊन 10 मिनटं झालेली आहे. शिट्टी अशी वर करून बघायची. आपण बघूया डाळ खिचडी कशी झाली ती. हे बघा मस्त डाळ खिचडी झाली आहे, मऊ अशी छान. हे मिक्स करून घेऊया. हे बघा बघा मस्त मऊ डाळ पण शिजली आहे, तांदूळ पण शिजले, अतिशय सुंदर झाले. आपण ही काढून घेऊया. हे बघा याच्यावर थोडी आपण कोथिंबीर घालून घेऊया. अतिशय सुंदर अशी आपली डाळ खिचडी झाली, पौष्टिक डाळ खिचडी. ही तुम्ही नक्की बनवा. तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अशा छान छान रेसिपी बघण्याकरता तुमच्या स्क्रीनवर माझा लोगो आला असेल त्यावर क्लिक करा. धन्यवाद.